नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्राने लेटेस्ट रिक्रुटमेंटची नोटिफिकेशन काढलेलं आहे. ते म्हणजे जर्नलिस्ट ऑफिसर स्किल 2 या पदासाठी 2025-26 या वर्षासाठी. हे आज 13/8/2025 या दिवशी रिलीज झालेलं नोटिफिकेशन आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला लिंक मिळणार आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता. तर चला व्हिडिओची सुरुवात करूयात. सर्वांना माहितीच आहे बँक ऑफ महाराष्ट्र एक पब्लिक सेक्टर बँक आहे. त्याचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि ओव्हरऑल इंडियामध्ये 2600 ब्रँचेस आहेत. तर त्यांनी रिक्रुटमेंट काढलेली आहे जर्नलिस्ट ऑफिसर स्किल 2 या पदासाठी. त्यामध्ये एम्प्लॉयमेंट टाइप परमनंट, टोटल वॅकन्सीज 500. त्यामध्ये एससी कॅन्डिडेट साठी 75, एसटी साठी 37, ओबीसी कॅन्डिडेट साठी 135 आणि ईडब्ल्यू साठी 50 आणि यूआर साठी 203 अशा एकूण टोटल 500 वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये ओसी साठी 5, व्हीआय साठी 5, एचआय साठी 5 आणि आयडी साठी 5 असं फिजिकल हँडिकॅप यांच्यासाठी आहेत. तर यासाठी बेसिक क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स एज काय लागणार आपण पाहूया. तुम्हाला पोस्ट नाव सांगितलेलंच आहे जर्नलिस्ट ऑफिसर स्किल 2. यासाठी क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री, इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री इन एनी डिसिप्लिन with minimum 60% marks in aggregate of all semesters (years) आणि जनरल कॅन्डिडेट साठी आणि 55% फॉर एससी, एसटी, ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट साठी. ह्याच्यात त्यांनी परत सांगितले की रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और इट्स रेग्युलेटरी बॉडी मधून त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कम्प्लीट झालेलं पाहिजे किंवा त्यांना चार्टर्ड अकाउंट असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी डिझायरेबल प्रोफेशनल क्वालिफिकेशन लाईक CMA, CFA, ICWA from recognized institution recognized by Government of India or its regulatory bodies आणि त्यासोबतच ऍडिशनल पासिंग GIB आणि CIB डिझायरेबल आहे. हे झालं बेसिक क्वालिफिकेशन. मग पाहूयात नेक्स्ट एक्सपिरियन्स काय लागते. पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स ऑफ 3 years as an officer in any scheduled public sector bank or scheduled private sector bank. म्हणजे प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टरच्या शेड्यूल पब्लिक ज्या बँक आहेत त्यांचा 3 वर्षाचा ऍज अ ऑफिसरचा एक्सपिरियन्स लागतो. एक्सपिरियन्स इन क्रेडिट रिलेटेड एरियाज, ब्रँच हेड किंवा इन्चार्ज इज प्रेफरेबल. ज्या ऑफिसरनं 3 वर्ष क्रेडिट रिलेटेड एरियामध्ये किंवा ऍज अ BM किंवा इन्चार्ज म्हणून काम केलेल्या अशांचा एक्सपिरियन्स त्यांना आवश्यक आहे. त्यानंतर पाहूयात एज. मिनिमम एज आहे 22 years, 22 years आणि मॅक्झिमम आहे 35 years. रिलॅक्सेशन फॉर रिझर्व कॅटेगरीज विल बी ऍप्लिकेबल गव्हर्नमेंट ऑफ रूल्स. ते आपण पुढे पाहणारच आहोत. नेक्स्ट पाहूयात जॉब प्रोफाईल. जॉब प्रोफाईल तुम्ही पाहून घ्या कारण की जॉब प्रोफाईल बरेच डिटेल मध्ये दिलेले आहे त्यांनी. जवळजवळ 26 पॉइंट त्यांनी जॉब प्रोफाईल मध्ये दिलेले आहेत. PDF मध्ये तुम्ही चेक करू शकता. PDF डाउनलोड करून मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्यानंतर महत्वाचे पॉइंट बघूयात. कट ऑफ डेट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि अदर डिटेल्स ॲज ऑन सर्व डेट्स 31/7/2025 च्या असले पाहिजे, त्याच्या आधीचे. Candidate who with record default in repayment of loan or credit cards dues or against whose name adverse report in CIBIL. म्हणजे जर सिबिल खराब असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. नॉट एलिजिबल फॉर द अपॉइंटमेंट.
candidate must against whom there is adverse report regarding character certificate मध्ये किंवा तुमचं जर हे असेल तरी पण तुम्ही apply करू शकत नाहीये त्या post मध्ये. जर तसं काही find झालं candidate who have been found guilty in any departmental investigation are ineligible for position. महत्वाचा point आहे. त्यानंतर त्यांनी सरळ सांगितले fraction of percentage so RR will be ignored. 59.9 will be treated as less than 60%. म्हणजे 60% exact पाहिजेच त्यांना. हे एक महत्वाचा point दिलाय. In case any candidate completing diploma course and directly going to second year semester in degree course by getting exemption few semester years, then only those semester years mark will be considered which are part of bachelor degree. Neither diploma nor exempted subject years mark shall be considered for eligibility. म्हणजे तुम्ही डिप्लोमा नंतर जर काही सब्जेक्टला एक्झामिशन भेटत असेल पर डिग्रीसाठी तर त्यांचे मार्क कॅल्क्युलेट केले जाणार नाहीत. जे तुम्ही डिग्रीमध्ये सब्जेक्ट स्टडी केले त्याचेच मार्क कन्सिडर केले जातील पर्सेंटेज साठी. थर्ड कंडिशन नॅशनॅलिटी सिटिझनशिप याचं माहितीच आहे. सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे किंवा नेपाळ, भूटान, हे पाहून घ्यायचं. त्यानंतर एजचा क्रायटेरिया पाहूयात. वरती आपण पाहिले मिनिमम 22 वर्ष मॅक्झिमम 35 वर्ष. त्यांनी कास्ट वाईज रिलॅक्सेशन किती आहे? SC ST कॅन्डिडेट साठी 5 वर्ष, OBC कॅन्डिडेट साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेट साठी कास्ट वाईज दिले 15, 13, 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन साठी 5 वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 रायट्स त्यांना 5 वर्ष. महत्वाचं पाहूयात त्याचा पे स्केल काय असणार आहे. 64,820 बेसिक ते मॅक्झिमम 93,960 रुपये. ऑफिशियल will be eligible for DA, HR, leave rental, CCA, medical and other allowances and prerequisites as per rule in force of from time to time. Allowances may be vary depending upon the place of posting. हे तुमचं मिनिमम बेसिक राहील आणि इनक्रीज होऊन मॅक्झिमम हे होईल. कन्फर्मेशन बघूयात. Confirmation newly recruited officer will be subject to satisfactory the completion of stimulated probation period. Probation period झाल्यानंतर तुम्हाला confirmation मिळेल. तर probation period तुमचा 6 महिन्याचा आहे मिनिमम आणि त्यासाठी तुम्हाला बॉन्ड करावा लागणार जॉईनिंगच्या वेळेस अमाऊंट ऑफ 2 लाखाचा आणि मिनिमम सर्व्हिस बॉन्ड 2 वर्षाचा. 2 लाखाचा बॉन्ड 2 वर्षासाठी करावा लागेल. सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल पाहूयात. तुमची ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे. ऑनलाईन एक्झाम 150 मार्काची, इंटरव्ह्यू 100 मार्काचा. याला 75 आणि 25 मध्ये कन्वर्ट करून 100 मार्काचा तुमचा फायनल रिझल्ट लागेल. त्यानुसार मेरिट लिस्ट होईल आणि इंटरव्ह्यू साठी वॅकन्सीच्या 3 पट कॅन्डिडेट्स 1:3 इंटरव्ह्यू साठी बोलवले जातील. आणि ह्याच्यात पण सगळं मिनिमम कट ऑफ मार्क्स ऑनलाईन एक्झामिनेशन इंटरव्ह्यू अँड फायनल सिलेक्शन शाल बी 50% मिनिमम पाहिजे त्यांना ओपन वाल्यांना आणि किंवा EWS वाल्यांना आणि 45% किंवा 45% SC ST OBC आणि PWBD कॅन्डिडेट साठी राहील. आणि या दोघांचं म्हणून कंबाईन कार्ड बनेल. कंबाईन स्कोर कार्ड एक्झाम आणि इंटरव्ह्यूच. तर बघूयात एक्झाम पॅटर्न कसा राहील. सिंगल ऑनलाईन एक्झाम कंडक्ट होणार आहे एजन्सी थ्रू. त्यामध्ये 4 सेक्शन राहतील. फर्स्ट इंग्लिश 20 क्वेश्चन्स, 20 मिनिट टाइम राहील त्यांना. सेक्शन वाईज टायमिंग दिलेले सेपरेट. सेकंड टॉपिक आहे टेस्टचा क्वांटिटी ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 20 मिनिट. थर्ड आहे रिजनिंग ॲबिलिटी 20 क्वेश्चन 20 मिनिट. फोर्थ आहे प्रोफेशनल नॉलेज 90 क्वेश्चन 60 मिनिट.
प्रत्येक सेक्शनला टाइम दिलेला आहे. टोटल क्वेश्चन 150 आहेत आणि टोटल टायमिंग आहे 2 hours आणि मॅक्झिमम मार्क आहेत 150. म्हणजे प्रत्येक एक क्वेश्चन 1 मार्काला दिलेला आहे. टोटल मॅक्झिमम मार्क्स 150. 150 क्वेश्चन, 150 मार्क आणि 2 hours टाइम. निगेटिव्ह आन्सर आहे पेनल्टी 0.25 मार्क, म्हणजे 4 जर रॉंग झाले तर 1 मार्क तुमचा मायनस होणार आहे. त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन ऑफ स्कोर पण करण्यात येईल असं सांगितलेलं त्यांनी, अप टू 2 डेसिमल पॉइंट. एक्झाम सेंटर त्यांनी इथे दिलेले पाहूयात. टोटल 8 स्टेट मध्ये एक्झाम होणार आहे. त्या स्टेट वाईज तुम्हाला इथे त्यांनी लीड दिलेली की त्या स्टेट मध्ये कुठल्या सिटी मध्ये एक्झाम होणार आहे. आपण महाराष्ट्रासाठी पाहूयात. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, जळगाव, अमरावती, नांदेड, नाशिक, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर इतक्या शहरात तुमची एक्झाम होणार आहे. हे तुम्ही डिटेल्स डॉक्युमेंट काय लागतं ते पाहून घ्या. यामध्ये फी स्ट्रक्चर पाहूया. UR/EWS/OBC साठी 1000 प्लस GST म्हणजे 1180 आणि अदर SC ST PWBD कॅन्डिडेट साठी 100 रुपये प्लस 8 रुपये GST 108 रुपये. तर मी याची तुम्हाला ऑनलाईन लिंक पण देतो. अप्लाय करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट लिंक वर क्लिक न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. तर याची ऑनलाईन ऍप्लिकेशन डेटची 13/8 आहे आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 30/8 आहे. डेट ऑफ एक्झाम आणि इंटरव्ह्यू ते तुम्हाला नंतर सेपरेटली मेलवर कळवण्यात येईल. आता शेवट पाहूयात. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे 3 वर्ष लागणार आहे त्याचा फॉर्मॅट पण इथे दिलेला आहे त्यांनी. फॉर्मॅट ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, इथे तुमचं नाव येईल, किती कधी जॉईन झाला, तिथे डेजिग्नेशन येईल, कुठल्या ब्रँच किंवा कुठल्या ऑफिसला ते येईल आणि तुम्हाला इथं पूर्ण भरून घेऊन इथं नेम, सिग्नेचर ऑफ डिपार्टमेंट आणि स्टॅम्प तुमच्या एम्प्लॉयर कडून घ्यायचा आहे लेटर हेड पॅडवर. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगली ऑपॉर्च्युनिटी डायरेक्ट स्केल 2 साठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि जर काय अडचण वाटली तर कमेंट करा, तुम्हाला नक्की रिप्लाय देण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व लेटेस्टचे एक्झाम रिलेटेड नोटिफिकेशन आमच्या चॅनलवर मिळत राहतील. थँक्यू.